रविवारी मुंबईतील एका शोमध्ये कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने वाद निर्माण झाला। सोशल मीडियावर #कुणाल कामरा ट्रेंड होत असून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते आहे। कॉमेडियनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तिखट शब्दात फटकारले। त्याने कॉमेडी सेटमधील एका विडंबनात्मक गाण्याचा व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यानंतर शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आणि ज्या ठिकाणी त्याने ही कविता सादर केली होती त्या स्टुडिओचीही तोडफोड त्यांनी केली। कुणालने त्याच्या स्टँडअप शोच्या दरम्यान कामराने दिल तो पागल है मधील एका गाण्याचे विडंबन करून शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला होता। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए, जिस थाली में खाए उसमें ही वो। आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला। दरम्यान कुणाल अशा प्रकारे त्याच्या कॉमेडी सेटमुळे वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही। याआधीही त्याच्या विरोधात FIR दाखल झाले आहेत। जाणून घ्या या वादग्रस्त कॉमेडियनबद्दल। कुणाल कामराचा जन्म 3 ऑक्टोबर 1988 रोजी झाला आणि तो व्यवसायाने एक स्टँडअप कॉमेडियन आहे। राजकीय विषयांवर त्याने केलेली स्टँडअप कॉमेडी अनेकदा चर्चेत आली आहे। कुणालने वाणिज्य शाखेत पदवी मिळवण्यासाठी जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, पण त्याने दुसऱ्या वर्षातच महाविद्यालयाला रामराम केला। त्यानंतर तो प्रसन्न पांडेची जाहिरात चित्रपट निर्मिती संस्था कॉर्कोइस फिल्म्समध्ये निर्मिती सहाय्यक म्हणून काम करू लागला। त्या ठिकाणी तो 11 वर्षे कार्यरत होता। 2013 मध्ये मुंबईतील कॅनव्हास लाफ क्लबमध्ये एका कार्यक्रमाद्वारे त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून सुरुवात केली। 2016 साली त्याच्या एका शोची क्लिप यूट्यूबवर व्हायरल झाली होती, ज्यामुळे त्याला जीवे मारण्याचीही धमकी मिळाली। त्याने हा व्हिडिओ सरकारवर उपहासात्मक टीका करत नोटबंदीवर भाष्य केले होते। जुलै 2017 मध्ये त्याने रमित वर्मासोबत शटअप या कुणाल हा टॉक शो सुरू केला। यामधीलही अनेक क्लिपमुळे वाद निर्माण झाला आहे। कुणालच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्टनुसार त्याची एकूण संपत्ती सुमारे 17 कोटी रुपये आहे। कॉमेडी विश्वात त्याने संपादन केलेल्या यशाच्या माध्यमातून कुणालने ही संपत्ती कमावली आहे। त्याची एकूण संपत्ती स्टँडअप कॉमेडी टूर्स, सोशल मीडिया आणि शटअप या कुणाल पॉडकास्टमधून येते। तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा।